नमस्कार. श्री नवनाथ भक्तिसार कथामृत. देवीच्या भैरवांची आणि दासीची फजिती. मच्छिंद्रनाथांना देवीचे दर्शन. मारुतीरायांशी मैत्री झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेस निघाले. प्रवास करत करत ते हिंगळा देवीच्या दर्शनासाठी निघाले. हिंगळा देवी ही अत्यंत शक्तिशाली आणि जागृत आदिशक्ती मानली जाते. मच्छिंद्रनाथ देवीच्या मंदिराच्या मोठ्या दरवाजाजवळ पोहोचले. तेथे देवीच्या रक्षणासाठी अष्टभैरव उभे होते. अष्टभैरवांना मच्छिंद्रनाथांची ओळख होती. नाग अश्वत्थाच्या झाडाखाली मच्छिंद्रनाथांनी अनेक देवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मिळवले आहे हे त्यांना माहीत होते. पण मच्छिंद्रनाथांची शक्ती आणि त्यांना मिळालेल्या वरदानाचा प्रभाव किती आहे हे पाहण्याची त्यांची इच्छा झाली. म्हणून अष्टभैरवांनी आपली खरी रूपे बदलली आणि ते संन्याशांच्या रूपात मच्छिंद्रनाथांसमोर उभे राहिले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात? मच्छिंद्रनाथ म्हणाले, मला देवीचे दर्शन घ्यायचे आहेत, म्हणून मी मंदिरात जात आहे. तेव्हा ते संन्यासी म्हणाले, आम्ही या मंदिराचे द्वारपाल आहोत. देवीच्या दर्शनासाठी जो कोणी येतो त्याची प्रथम आम्ही परीक्षा घेतो. त्याने आयुष्यात कोणती पाप पुण्याची कर्मे केली आहेत हे आम्ही विचारतो. त्यानंतरच त्याला मंदिरात प्रवेश मिळतो. म्हणून तूही तुझ्या आयुष्यात केलेली सर्व चांगली वाईट कर्मे आम्हाला सांग. जर तू काही लपवलेस किंवा खोटे बोललास तर मंदिराच्या अरुंद दरवाजात अडकशील. त्यावेळी तुला आम्ही शिक्षा करू. अष्टभैरवांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणाले, मला पाप पुण्य याबद्दल काहीही माहीत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी काही कर्मे झाली ती सर्व मी ईश्वराला समर्पित करून केली आहेत. मी पाप पुण्याच्या बंधनापासून अलिप्त आहे. हे ऐकून संन्याशांच्या रूपातील अष्टभैरवांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, जन्माला आल्यानंतर माणूस अनेक कर्मे करतो. तू काहीही लपवू नकोस, नाहीतर तुला येथे शिक्षा होईल आणि तुला देवीचे दर्शन न घेता परत जावे लागेल. अशा प्रकारे बराच वेळ त्यांच्यात संवाद झाला. शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी या जगात प्राणीमात्रांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आलो आहे. माझ्यासमोर तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजत असाल तर ते योग्य नाही. मच्छिंद्रनाथांचे हे शब्द ऐकून अष्टभैरवांना खूप राग आला. त्यांनी आपली खरी शक्ती दाखवण्याचा निर्णय घेतला. अष्टभैरवांनी आपली खरी रूपे धारण केली. त्यांच्या हातात त्रिशूळ, तलवारी, गदा, भाले, कुऱ्हाडी आणि अनेक प्रकारची भयंकर शस्त्रे होती. ते मच्छिंद्रनाथांवर हल्ला करण्यासाठी सज्ज झाले. मच्छिंद्रनाथांनी शांतपणे आपल्या गुरूंचे स्मरण केले आणि म्हटले, जय जय श्री दत्त गुरुराज. त्यानंतर त्यांनी हातात भस्म घेतले. मंत्रोच्चार करून त्यांनी देवतांना आवाहन केले. ते म्हणाले, हे अग्निदेवा, वरुण देवा, वायुदेवा, इंद्रदेवा आणि सर्व देवता, गण आणि गंधर्वांनो, माझ्या कार्यात मला सहाय्य करा. मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. असे म्हणून त्यांनी मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म सर्व दिशांना फेकले. त्यानंतर त्यांनी आपल्या शरीराला मंत्रयुक्त भस्म लावले. या मंत्रशक्तीमुळे त्यांचे शरीर अत्यंत मजबूत आणि अभेद्य झाले. मच्छिंद्रनाथ अष्टभैरवांना म्हणाले, आता उशीर करू नका. तुम्हाला युद्ध करायचे असेल तर पुढे या. अष्टभैरवांनी संतापून मच्छिंद्रनाथावर आपली सर्व शस्त्रे फेकली. पण मच्छिंद्रनाथांवर या शस्त्रांचा काहीही परिणाम झाला नाही. ती शस्त्रे त्यांना गवताच्या कांड्यासारखी वाटत होती. अष्टभैरवांनी आणखी शक्तिशाली अस्त्रे सोडली. त्यांच्या अस्त्रांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. हा प्रचंड आवाज देवीच्या कानावर गेला. देवीने विचार केला, हा एवढा मोठा आवाज कसला आहे? काय घडले आहे हे पाहण्यासाठी तिने आपल्या काही सुंदर दासींना तेथे पाठवले. दासींनी तेथे पोहोचून पाहिले तर मच्छिंद्रनाथ आणि अष्टभैरव यांच्यात भयंकर युद्ध सुरू होते. हे पाहून दासींनी आणखी दासींना मदतीसाठी बोलावले. सर्व दासींनी मिळून मच्छिंद्रनाथांवर शस्त्रांचा वर्षाव सुरू केला. पण मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या सर्व शस्त्रांचा सहजपणे सामना केला.
त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रशक्तीचा उपयोग केला. मच्छिंद्रनाथांनी मोहिनी अस्त्र सोडले. त्या अस्त्राच्या प्रभावामुळे दासींची बुद्धी भ्रमित झाली. त्यांना काय घडत आहे हेच समजेनासे झाले. यानंतर मच्छिंद्रनाथांनी आणखी एक दिव्य अस्त्र वापरले. त्यांच्या प्रभावामुळे दासींची वस्त्रे त्यांच्या अंगावर राहिली नाहीत आणि ती आकाशात उडून गेली. यानंतर मच्छिंद्रनाथांनी माया अस्त्राचा प्रयोग केला. अचानक त्या दासींसमोर हजारो पुरुष उभे असल्याचे त्यांना दिसू लागले. नंतर मच्छिंद्रनाथांनी स्मरणास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे दासींचा भ्रम दूर झाला आणि त्यांना पुन्हा शुद्ध आली. पण समोर हजारो पुरुष आणि स्वतःची अवस्था पाहून त्या अत्यंत लज्जित झाल्या. त्या घाबरून तेथून पळू लागल्या. पळत असताना दासींना अष्टभैरवांची अवस्था दिसली. मच्छिंद्रनाथांच्या शक्तीमुळे अष्टभैरवही अत्यंत अस्वस्थ आणि शक्तिहीन झाले होते. दासी घाबरून थेट देवीकडे गेल्या. देवीने त्यांना विचारले, तुमची अशी अवस्था का झाली? काय घडले? दासी घाबरत म्हणाल्या, देवी, येथे एक महान योगी आला आहे. त्याने आमची पूर्ण फजिती केली आहे. त्याने अष्टभैरवांनाही पराभूत केले आहे. त्याची शक्ती अतिशय भयंकर आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकलो नाही. देवी, तुम्हीही सावध राहा, नाहीतर आमच्यासारखीच तुमचीही अवस्था होईल. दासी इतक्या घाबरल्या होत्या की त्यांना सतत मच्छिंद्रनाथच समोर दिसत होते. त्या भीतीने थरथरत होत्या आणि वारंवार म्हणत होत्या, तो आला, तो आला. दासींचे सर्व बोलणे ऐकून देवीला खूप आश्चर्य वाटले. तिने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले. तेव्हा तिला समजले की हा साधा योगी नसून कवी नारायणाचा अवतार असलेले मच्छिंद्रनाथ आहेत. देवीला मच्छिंद्रनाथांची खरी ओळख समजली. तिने आपल्या दासींना वस्त्रे दिली. त्यानंतर देवी स्वतः मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी गेली. देवीने मच्छिंद्रनाथांना पाहताच प्रेमाने त्यांना आपल्या हृदयाशी धरले. मच्छिंद्रनाथांनीही जगन्मातेच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार केला. देवीने त्यांना प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले. मच्छिंद्रनाथांचा पराक्रम पाहून देवी अत्यंत प्रसन्न झाली. ती म्हणाली, मच्छिंद्रनाथ, तुझी शक्ती आणि तुझा पराक्रम खरोखरच अद्भुत आहे. त्यानंतर देवीने मच्छिंद्रनाथांना सांगितले, आता अष्टभैरवांना पुन्हा सावध कर. मच्छिंद्रनाथांनी मंत्रशक्तीचा प्रयोग करून अष्टभैरवांवरील बंधन दूर केले. अष्टभैरव शुद्धीवर आले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर देवी स्वतः मच्छिंद्रनाथांना प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून घेत होती. हे पाहून अष्टभैरवांना मच्छिंद्रनाथांची महानता समजली. त्यांनी मच्छिंद्रनाथांचे कौतुक केले आणि त्यांना शाबासकी दिली. त्यानंतर त्यांनी देवीला सांगितले, मच्छिंद्रनाथांनी नाग अश्वत्थाच्या झाडाखाली कठोर साधना करून अनेक देवतांना प्रसन्न केले आहे. त्या सर्व देवतांनी त्यांना आशीर्वाद आणि अनेक शक्ती दिल्या आहेत. हे ऐकून देवीला मच्छिंद्रनाथाचा पराक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा झाली. देवीने मच्छिंद्रनाथांना विचारले, मच्छिंद्रनाथ, मला तुझी शक्ती पाहायची आहे. तू मला तुझा पराक्रम दाखवशील का? मच्छिंद्रनाथ नम्रपणे म्हणाले, माते, आपण सांगाल ते मी करून दाखवीन. देवीने त्यांना एक पर्वत आकाशात उडवून पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवण्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाने मंत्रोच्चार केला. त्यांनी भस्म मंत्रबद्ध करून पर्वतावर फेकले. त्यानंतर वायूच्या शक्तीचा उपयोग केला. क्षणात तो प्रचंड पर्वत आकाशात उडू लागला. पर्वत आकाशात फिरताना पाहून देवी अत्यंत प्रसन्न झाली. तिने मच्छिंद्रनाथांचे कौतुक केले. त्यानंतर तिने सांगितले, आता हा पर्वत पुन्हा आपल्या जागेवर आण. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा मंत्रशक्तीचा प्रयोग केला. त्यांनी वायुशक्ती नियंत्रित केली आणि तो पर्वत हळूहळू खाली आणून पूर्वीच्या जागेवर ठेवला. मच्छिंद्रनाथांचा हा पराक्रम पाहून देवी अत्यंत प्रसन्न झाली. त्यानंतर देवी मच्छिंद्रनाथांना आपल्या स्थानावर घेऊन गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 दिवस राहिले. 3 दिवसानंतर मच्छिंद्रनाथ पुढील तीर्थयात्रेसाठी निघण्यास तयार झाले. त्यावेळी देवी त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाली. तिने मच्छिंद्रनाथांना प्रसाद म्हणून 2 दिव्य अस्त्रे दिली. ही अस्त्रे त्यांच्या पुढील कार्यात आणि भविष्यातील अनेक संकटांमध्ये
उपयोगी पडणार होती. मच्छिंद्रनाथांनी आदिशक्तीचा तो प्रसाद भक्तिभावाने स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देवीला नमस्कार केला आणि तिचा आशीर्वाद घेऊन ते पुढील प्रवासासाठी निघाले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी हिंगणा देवीच्या मंदिरात अष्टभैरवांची परीक्षा पार केली. आपल्या मंत्रशक्तीने त्यांना आणि देवीच्या दासींना पराभूत केले आणि शेवटी स्वतःच्या पराक्रमाने देवीला प्रसन्न करून तिचा आशीर्वाद प्राप्त केला. आता मच्छिंद्रनाथांच्या जीवनातील पुढील महत्त्वाचा प्रसंग सुरू होणार होता.